नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी राजकीय व्यवस्था भाग 2 अंतर्गत पुन्हा एकदा अनेक प्रकारच्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकणार आहोत आणि त्या माध्यमातून असणाऱ्या विभिन्न प्रकारच्या राजकीय व्यवस्थेवरच्या टॉपिकवरच्या अनेक प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते घडवून आणणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी मागच्या राजकीय व्यवस्था भाग 1 अंतर्गत आपण अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता। आज देखील पुन्हा एकदा राजकीय व्यवस्था भाग 2 च्या माध्यमातून अनेक प्रकारच्या नवीन IMP फॅक्ट्सवर प्रकाश जो काय तो आपण टाकणार आहोत। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आगामी 5 नोव्हेंबरची गट ब ची 2023 ची एक्झाम असो किंवा 17 डिसेंबरची असणारी गट क ची 2023 ची असणारी एक्झाम असो, या सर्वच अनुषंगाने असणारी ही जी काय आपली सिरीज आहे ते आपण कंटिन्यू करत आहोत। बहुतांश विद्यार्थ्यांना असं या ठिकाणी वाटतं की या ठिकाणी पंचायत राज विषयी सुद्धा जे काही लेक्चर्स आहेत ते घ्यावेत। तर निश्चितपणे पंचायत राज विचारणातून सुद्धा जी काही व्हिडिओज आहेत ते आपण या ठिकाणी गट ब च्या परीक्षेच्या अगोदर आणि त्यानंतर गट क च्या दृष्टिकोनातून सुद्धा या पंचायत राज व्यवस्थेमध्ये जे काही संबंध लेक्चर्स आहेत ते या ठिकाणी IMP फॅक्ट्स बेसिसवर घेणार आहोत। त्यामुळे असं नाही की या ठिकाणी पंचायत राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या अनुषंगाने जे काही व्हिडिओज आहेत ते होणार नाहीत, असं होणार नाही आहे। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने आपण राजकीय व्यवस्था भाग 1 भाग 2 या अंतर्गत या ठिकाणी प्रश्नांचं विश्लेषण किंवा एक प्रकारे IMP फॅक्ट्स पाहिलेले आहेत, त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीची सुद्धा चर्चा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था अशी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी 2 भागामध्ये करणार आहोत। त्यामुळे पंचायत राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या टॉपिकवरचे संबंध प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे किंवा IMP फॅक्ट्स आहेत त्याच्यावर आपण निश्चितच प्रकाश आगामी कालखंडात टाकणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी गट क 2023 ची जी काही एक्झाम आहे 17 डिसेंबरला होऊ पाहणारी, तर त्या अनुषंगाने आपण येणाऱ्या कालखंडामध्ये जे काही गट क च्या विभिन्न प्रकारच्या या आधीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकामधल्या सुद्धा अनेक प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण आणि IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहोत। एवढंच नव्हे तर या ठिकाणी काल परवाच आपल्याकडे या ठिकाणी गट ब च्या दृष्टिकोनातून असणाऱ्या सब रजिस्ट्रार किंवा STI मेन्स 2022, सब रजिस्ट्रार 2022 किंवा एक प्रकारे या ठिकाणी ASO मेन्स 2022 ची सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न की जे आगामी कालखंडात आपण घेण्याचा प्रयत्न करूया। विशेष म्हणजे या ठिकाणी या तिन्ही प्रकारच्या एक्झामच्या प्रश्नांचं जे काही उत्तर आहे ते उत्तरं मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहेत। प्रश्न आणि उत्तरं दोन्हींचाही संदर्भ या ठिकाणी मी दिलेला आहे, ते निश्चितपणे आपण टेलिग्राम चॅनलला पाहू शकता। मग ते सब रजिस्ट्रार 2022 ची प्रश्न असोत किंवा एक प्रकारे या ठिकाणी ASO मेन्सचे प्रश्न असोत किंवा या ठिकाणी STI मेन्सचे प्रश्न असोत, सर्व प्रकारच्या या तिन्ही मागे झालेल्या 2022 च्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मी टेलिग्राम चॅनलला दिलेली आहेत। आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्याला पाहू शकता। आज आपण या ठिकाणी आता राजकीय व्यवस्था भाग 2 च्या माध्यमातून पुन्हा एकदा अनेक प्रकारच्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकणार आहोत। मित्रांनो, तर एक लक्षात घ्या की आपल्याला बहुतांश वेळा प्रश्न जे काय आहे ते आयोगाकडून विचारत असताना संसदीय समित्यांविषयीचे प्रश्न विचारले जातात आणि मग त्यामध्ये विशेषतः आपली जास्ती तयारी जी काय ती कुठली असते, तर जे काय केंद्र सरकारच्या स्तरावरच्या असणाऱ्या संसदीय समिती आहेत, मग सार्वजनिक लेखा समिती असेल, सार्वजनिक उपक्रम समिती असेल, अंदाज समिती असेल, यांच्यावरची तयारी आपली अधिकाधिक चांगल्या पद्धतीने असते। पण जेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पातळीवरच्या असणाऱ्या विधिमंडळ समित्यांविषयी प्रश्न विचारले जातो तेव्हा आपली या ठिकाणी बऱ्याच वेळा गफलत होते किंवा बऱ्याच वेळा आपल्याला या ठिकाणी त्याबाबतची पूर्ण अर्थाने माहिती असते, तशातला भाग नाही। आणि म्हणून याच प्रकारच्या प्रश्नाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी या राजकीय व्यवस्था भाग 2 ची सुरुवात जी काय ती करणार आहोत। तर यातला पहिला प्रश्न विधिमंडळातल्या असणाऱ्या ज्या काही समिती आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून असणारा हा प्रश्न आहे। थोडासा प्रश्न या ठिकाणी वेगळ्या टाईपचा आहे, ते आपण नीटपणे पाहू शकता की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे महाराष्ट्राच्या संदर्भात। काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्राच्या संदर्भात। कारण की आपल्याला या ठिकाणी ज्या काही महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या अंतर्गत असणाऱ्या समिती आहेत त्या समित्यांच्या अनुषंगाने दिलेली ही संबंध विधाने आहेत। त्यामुळे विथ रेफरन्स टू महाराष्ट्र असा या ठिकाणी जो संदर्भ दिलेला आहे तो त्या अर्थाने आहे। मग आता पहा की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य अंदाज समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात। विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य पंचायत राज समितीवर नामनिर्देशित करावे लागतात। विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य सार्वजनिक उपक्रम समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात। वरीलपैकी एकही नाही। आता विचारले का आपल्याला की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्याकडे जेव्हा केंद्र पातळीवर विचार करतो, केंद्र पातळीवर संसदेच्या अंतर्गत विचार करतो तेव्हा संसदेतली असणारी सार्वजनिक लेखा समिती असेल किंवा लोकलेखा समिती असेल, अंदाज समिती असेल किंवा सार्वजनिक उपक्रम समिती असेल, तर त्या अंतर्गत जे काही सदस्य असतात ते सदस्य एकल संक्रमित मतदान पत्तीच्या आधारावर या ठिकाणी निवडून दिले जात असतात।
या केंद्र स्तरावरच्या असणाऱ्या संसदेतल्या संसदीय समित्यांच्या अंतर्गत असणारे जे काही विशेषतः आर्थिक समित्यामधले जे काही सदस्य आहेत ते एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे निवडून दिलेले असतात. पण इथं या ठिकाणी विधिमंडळ बाबतीत जर आपण विचार केला, घटक राज्य विधिमंडळाच्या बाबतीत जर विचार केला आणि महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला, तर या ठिकाणी एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे ते निवडून दिलेले असतात असं म्हणायला जागा उरत नाही. का तर इथं जे काही विश्लेषण केलेलं आहे या विधानामध्ये त्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल. आता पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे की विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य अंदाज समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात. निवडून द्यावे लागतात का एकल संक्रमण मतदान पद्धतीनुसार असा नाही उल्लेखित. उल्लेख काय, नामनिर्देशित करावे लागतात. तर आता इथं महाराष्ट्राच्या पातळीवर या ठिकाणी विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य अंदाज समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात. विधान चूक आहे का बरोबर आहे? तर हे विधान चूक आहे. का चूक आहे? तर विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाहीत इतके असं म्हणणं हे चुकीचं आहे. तर 5 पेक्षा नव्हे तर 6 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य अंदाज समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात. का तर महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अंतर्गत जी काय अंदाज समिती आहे त्या अंदाज समितीमध्ये टोटल सदस्यांची संख्या आहे 29, ज्यामध्ये डिवायडेशन जे आहे ते 23 + 6 असं 29 डिवायडेशन आहे. विधानसभेतले 23 सदस्य, विधान परिषदेतले 6 सदस्य असे एकूण 29 सदस्य या अंदाज समितीमध्ये असतात. या अर्थाने विधान परिषदेच्या अध्यक्षास 6 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य अंदाज समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात असं म्हणणं बरोबर आहे. पण या ठिकाणी 5 पेक्षा जास्त नाहीत असा उल्लेख केला असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. राहिला प्रश्न आता विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य पंचायत राज समितीवर नामनिर्देशित करावे लागतात. हे विधान बरोबर आहे, कारण की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पंचायत राज समिती सुद्धा अस्तित्वात आहे आणि अशा या पंचायत राज समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांची संख्या असते 25, की ज्यामध्ये विधानसभेचे 20 सदस्य आणि विधान परिषदेचे 5 सदस्य अशी एकूण 25 सदस्य संख्या या पंचायत राज समितीवर असते. तर त्यामुळे विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाही इतके सदस्य पंचायत राज समितीवर नामनिर्देशित करावे लागतात हे म्हणणं बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान, विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाही इतके सदस्य सार्वजनिक उपक्रम समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात. तर हेही विधान बरोबर आहे की विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य. तर इथंही सार्वजनिक उपक्रम समितीची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राच्या संदर्भात? 25च आहे आणि याचंही डिवायडेशन कसं आहे? 20 + 5 25, ज्यामध्ये विधानसभेचे 20 आणि विधान परिषदेचे 5 असे एकूण 25 सदस्य आपल्याला सांगता येतात. तर त्यामुळे तिसरंही विधान बरोबर आहे आणि वरीलपैकी एकही नाही असं चौथं विधान दिलेलं आहे. तर आपल्याला काय विचार होतं की कोणतं विधान चुकीचे आहे? तर पर्याय क्रमांक 1 जो आहे तो चुकीचा आहे की ज्याचा संदर्भ अंदाज समिती निष्णातून दिलेला आहे महाराष्ट्राच्या संदर्भात. तर त्यामुळे उत्तर आपल्याला काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 जे काय आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. का तर इथं 5 पेक्षा जास्त नाहीत असा उल्लेख केलेला आहे, पण खऱ्याने या ठिकाणी तो उल्लेख काय पाहिजे? 6. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल. तर मित्रांनो, या अनुषंगाने जी काय पुढे मी IMP फॅक्ट स्पष्ट करणार आहे ते योग्य पद्धतीने लक्षात घ्या, योग्य पद्धतीने ते पहा. का तर बऱ्याच वेळा या टॉपिकवर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि सहसा आपल्याला याविषयीची पूर्ण अर्थाने माहिती असते तशातला भाग नाही आहे. तर त्यामुळे जी काही माहिती मी पुढे स्पष्ट करणार आहे ती योग्य पद्धतीने आपण पाहू शकता. माझा पा या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सूचनात्मक आदेश व या पुस्तिकेतील अंदाज समितीच्या कामकाजासंदर्भात कार्यवाहीचे विवेचन अंदाज समिती या अंतर्गत या ठिकाणी आता ही जी काही संबंध माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ती विधिमंडळाच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या वेबसाईटवर जी काही या ठिकाणी माहिती आहे त्या वेबसाईटवरच्या विभिन्न जे काही PDF आहे त्या PDFच्या बेसिसवर ही संबंध माहिती या ठिकाणी तुम्हाला मी देतोय. म्हणून शक्यतो या ठिकाणी एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळा आपल्याला खाजगी पब्लिकेशनची अनेक प्रकारची पुस्तकं वाचण्याची सवय असते. ते वाचावीत का न वाचावीत प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे, कारण की भारतीय घटनेने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर त्यामुळे मी असं म्हणणार नाही की ती वाचू नयेत किंवा वाचावीत. तर या ठिकाणी माझं प्राधान्य या ठिकाणी याला अधिकाधिक आहे किंवा एक प्रकारे आपण वाचत असताना ऑथेंटिक वाचण्यावर भर द्यावा. जनरली आपल्याकडे या ठिकाणी जे काही गव्हर्नमेंट पब्लिश वेगवेगळ्या प्रकारचं संदर्भ साहित्य उपलब्ध आहे त्याचा जर आपण अधिकाधिक वापर केला
तर ते अधिक बेटर राहील. तर इथं विधिमंडळाच्या वेबसाईटवर जी काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावरच मी या ठिकाणी या अंदाज समितीचा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अंतर्गत असणारी जी काही अंदाज समिती आहे त्याचा संदर्भ देतोय. माझा महाराष्ट्र विधानसभा विधान परिषद नियमातील नियम 208 मधील तरतुदीनुसार ही समिती 29 पेक्षा अधिक नसतील इतक्या सदस्यांची मिळून होईल. म्हणजे अंदाज समिती 29 सदस्यांची असेल. 29 पेक्षा अधिक नसतील इतक्या सदस्यांची मिळून होईल. त्यामध्ये विधानसभेचे 23, कुणाचे? विधानसभेचे 23 आणि विधान परिषदेचे 6 सदस्य असतील. असे टोटल 29 सदस्य असतील. ही समिती दरवर्षी पहिल्या अधिवेशनात अध्यक्ष सभापती यांच्याकडून नामनिर्देशनाद्वारे गठीत करण्यात येईल. कशाद्वारे? नामनिर्देशनाद्वारे गठीत करण्यात येईल. म्हणजे सांगायचा हेतू काय की ज्याचा उल्लेख मागाशी मी केला होता की जसं केंद्र स्तरावर संसदेच्या अंतर्गत असणारी अंदाज समिती किंवा लोकलेखा समिती किंवा एक प्रकारे सार्वजनिक उपक्रम समिती ज्यातले सदस्य हे एकल संक्रमी मतदान पद्धतीद्वारे निवडून दिले जातात, तसं इथं नसतं. इथं या ठिकाणी महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर समितीमधले जे काही सदस्य असतात ते अध्यक्ष किंवा सभापती यांच्याकडून नामनिर्देशनाद्वारे विचारात घेतले जातात किंवा ते त्या समितीमध्ये गठीत केले जातात. तर त्या अर्थाने ही सदस्य संख्या आहे 29 अंदाज समितीची. तसंच पाहूया पुढे आपण पंचायत राज समितीविषयी सुद्धा रचना कशी आहे. तर दरवर्षी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या किंवा यथास्थिती नवीन रचना करण्यात आलेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभानंतर शक्य असेल तितक्या लवकर पंचायत राज समितीची रचना करण्यात येईल. पंचायत राज समिती ही 25 पेक्षा अधिक नसतील. जसं मी मगाशी म्हटलं होतं की 25 सदस्य असतात या पंचायत राज समितीमध्ये, तर 25 पेक्षा अधिक नसतील इतक्या सदस्यांची मिळून ही पंचायत राज समिती तयार होईल. त्यापैकी 20 पेक्षा अधिक नसतील इतके सदस्य 20 पेक्षा अधिक नसतील इतके सदस्य विधानसभेच्या सदस्यांमधून अध्यक्षांद्वारे, कुणाच्या अध्यक्षांद्वारे? ते विधानसभेच्या अध्यक्षांद्वारे नामनिर्देशित करण्यात येतील. आणि त्याचप्रमाणे 5 पेक्षा अधिक नसतील इतके सदस्य विधान परिषदेच्या सदस्यांमधून विधान परिषदेच्या सभापतीद्वारे नामनिर्देशित करण्यात येतील. म्हणजे इथंही नामनिर्देशनाद्वारेच हे सदस्य विचारात घेतले जातात. परंतु विधानसभेतून नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या 20 सदस्यांमधील, म्हणजे विधानसभेच्या अंतर्गत जे काही 20 सदस्य नामनिर्देशित केले जाणार आहेत, तर त्या विधानसभेतून नामनिर्देशित केले जाणाऱ्या 20 सदस्यांमधील 2 सदस्य हे अनुसूचित जातीचे आणि 2 सदस्य हे अनुसूचित जमातीचे असतील. ही महत्त्वाची IMP फॅक्ट्स आहे. आणि समितीचे सदस्य नवीन समितीची रचना होईपर्यंत पद धारण करतील. म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे, याच्यावर सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारला जाऊ शकतो की या अशा प्रकारच्या पंचायत राज समितीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे 2 सदस्य असतात का? तर निश्चितपणे ते असतात की जे विधानसभेच्या स्तरावर 20 सदस्यांमध्ये विचारात घेतले जातात. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे ही जी काही IMP फॅक्ट बेसिसवर असणारी माहिती आहे ते आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवावी पंचायत राज समितीच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पातळीवर. त्याचबरोबर आपण पुढे आणखीन एक माहिती पाहूया ती म्हणजे सार्वजनिक उपक्रम समितीच्या बाबतीतची की सार्वजनिक उपक्रम समितीची विधानसभा नियम 211 नुसार दरवर्षी विधानसभेच्या किंवा यथास्थिती नव्याने रचना करण्यात आलेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभानंतर शक्य तितक्या लवकर सार्वजनिक उपक्रम समितीची रचना करण्यात येईल. ही समिती अध्यक्षांनी विधानसभा सदस्यांमधून, म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभा सदस्यांमधून नामनिर्देशित केलेले 20 सदस्य आणि विधान परिषद सभापतींनी विधान परिषद सदस्यांमधून तशाच प्रकारे नामनिर्देशित केलेले 5 सदस्य यांची मिळून होईल. म्हणजे ही पण किती 25 सदस्यांची समिती आहे की ज्यात विधानसभेतले 20 सदस्य आणि विधान परिषदेतले 5 सदस्य की ज्यांचं नामनिर्देशन त्या सभागृहाच्या अध्यक्ष किंवा सभापतींनी केलेलं असतं. परंतु कोणत्याही सार्वजनिक उपक्रमामध्ये ज्यांचा आर्थिक हितसंबंध असेल, असा कोणताही सदस्य समितीचा सदस्य म्हणून या ठिकाणी विचार घेतला जाऊ शकत नाही. म्हणजे कोणत्याही सार्वजनिक उपक्रमामध्ये ज्यांचा आर्थिक हितसंबंध असेल असा कोणताही सदस्य समितीचा सदस्य म्हणून नामनिर्देशित केला जाण्यास किंवा सदस्य म्हणून चालू राहण्यास पात्र असणार नाही. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतं की अनेक उपक्रमांच्या स्तरावर, अनेक महामंडळांच्या स्तरावर जे काही विधानसभेतले सदस्य आहेत ते नियुक्त असतात किंवा त्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवलेली असते. आणि त्यामुळे जर का कोणता एखादा सदस्य विधानसभेतला किंवा इतर सभागृहातला
तर तो जर या ठिकाणी सार्वजनिक उपक्रमामध्ये आर्थिक हितसंबंधांच्या दृष्टीतून नियुक्त केलेला असेल, तर मग अशा वेळेस ज्यांचा आर्थिक संबंध असा कोणताही सदस्य समितीचा सदस्य म्हणून नामनिश्चित केला असेल, तर तशा प्रकारे या ठिकाणी त्यांना पदावर राहण्यास परवानगी नाही आहे किंवा ते पात्र असणार नाहीत, जर का ते कोणत्याही सार्वजनिक उपक्रमामध्ये आर्थिक हितसंबंधांच्या दृष्टीने असतील तर. त्याबरोबर समितीचे सदस्य नवीन समितीची स्थापना होईपर्यंत पद धारण करतील, हेही इथं लक्षात ठेवायची गरज आहे. म्हणजे सार्वजनिक उपक्रम समितीची सुद्धा रचना पाहत असताना 25 सदस्य की ज्यातले 20 विधानसभेतले आणि 5 विधान परिषदेतले हे आपलं स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढे जाऊया लोकलेखा समितीच्या बाबतीत. तर एप्रिल 1981 मध्ये विधानसभा विधान परिषद नियमामध्ये बदल करण्यात आला आणि त्यानुसार लोकलेखा समिती सदस्य संख्या 25 करण्यात आली. कधी? एप्रिल 1981 मध्ये. म्हणजे त्याआधी याबाबतची सदस्य संख्या वेगवेगळी होती. ही एवढ्या अधिक डिटेलमध्ये मी या ठिकाणी यासाठी सांगितलं नाही, कारण की वेळेअभावी आपल्याला सगळ्याच प्रकारची ही माहिती डिटेलमध्ये सांगणं शक्य नाही आहे. म्हणून जर का तुम्हाला एप्रिल 1981च्या आधी ही सदस्य संख्या नेमकी किती होती हे जर पाहायचं असेल तर निश्चितपणे विधिमंडळाच्या वेबसाईटवर जाऊन याबाबतची माहिती आपण घेऊ शकता. मी थोडक्यात इथं संदर्भ देतोय. तर एप्रिल 1981 मध्ये विधानसभा विधान परिषद नियमामध्ये बदल करण्यात आला व त्यानुसार लोकलेखा समितीची सदस्य संख्या 25 करण्यात आली, ज्यामध्ये विधानसभा 20 सदस्य आणि 5 विधान परिषद सदस्य व समितीवरील सदस्यांची नियुक्ती वर उल्लेखलेल्या एकल संख्येने मतदान पद्धतीनुसार निवडणुकीने न करता माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद व माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांना दोन्ही सभागृहातील पक्षांची बलाबल विचारात लक्षात घेऊन या समितीवरील विधानसभा विधान परिषद सदस्यांची सदस्य म्हणून नामनियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले. म्हणजे जो काही उल्लेख मी मगाशी केला होता की एकल संक्रमी मतदान पद्धतीनुसार संसदेतल्या आर्थिक समित्यांच्या सदस्यांची जी काही निवड आहे ती होते, पण इथं सुद्धा ती होत होती, पण ती बदलली गेली. कधीपासून? एप्रिल 1981 पासून, की एकल संक्रमी मतदान पद्धतीनुसार जी काही निवडणुकीद्वारे ती अगोदर होत होती ती आता निवडणुकीने न करता सभापती विधान परिषद आणि अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्याद्वारे नामनियुक्त करण्याच्या दृष्टीतून ती केली जाईल, असं एप्रिल 1981 मध्ये निश्चित करण्यात आलं. आणि म्हणून सध्या लोकलेखा समितीमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात विचार केला तर सध्या लोकलेखा समितीत समिती प्रमुखांसह एकूण 25 सदस्य आहेत. यात विधानसभेचे 20 तर विधान परिषदेचे 5 सदस्य असतात. विधानसभेच्या सदस्यांची नियुक्ती माननीय अध्यक्ष विधानसभा करतात, तर विधान परिषद सदस्यांची नियुक्ती माननीय सभापती विधान परिषद करतात. समितीवर सदस्यांची नियुक्ती सभागृहातील पक्षांचे बलाबल लक्षात घेऊनच केली जाते आणि महाराष्ट्र विधानसभा नियमावलीतील नियम 206 आणि 207 मध्ये लोकलेखा समितीची रचना, समितीचे प्रमुख, कामे व अधिकार यासंबंधीची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे. तर समिती प्रमुखांची नियुक्ती म्हणजे जे काही लोकलेखा समितीचे प्रमुख आहेत, तर अशा या प्रमुखांची नियुक्ती कोणाकडून केली जाते, तर माननीय अध्यक्षांकडून लोकलेखा समितीच्या समिती प्रमुखांची नियुक्ती जी काय ती केली जाते. प्रथेनुसार विरोधी पक्षाच्या सदस्यांमधून ज्या पद्धतीने संसदेच्या स्तरावर सार्वजनिक लेखा समिती किंवा लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातून विचारात घेतला जातो किंवा विरोधी पक्षातला सदस्य या लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असतो, तर तसंच इथं महाराष्ट्राच्या अंतर्गत सुद्धा विधिमंडळामध्ये लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा प्रथेनुसार विरोधी पक्षाच्या सदस्यांमधूनच नेमला जातो आणि म्हणून माननीय अध्यक्षांकडून विरोधी पक्षाच्या सदस्यांमधून या समितीच्या समिती प्रमुखांची नियुक्ती केली जाते. मंत्री समितीचे सदस्य असत नाही. मंत्रिपदावर काम करणारी व्यक्ती या समितीचा सदस्य असत नाही. कोणत्या? लोकलेखा समितीचा सदस्य हा मंत्री असत नाही. एखाद्या समिती सदस्यांची मंत्रिपदावर नियुक्ती झाल्यास, जर का एखादा सदस्य की जो या समितीचा सदस्य आहे पण नंतर जर त्याची मंत्रिपदावर नियुक्ती झाल्यास ज्या तारखेपासून त्यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाली असेल त्या तारखेपासून समितीवरील त्यांचे सदस्यत्व संपुष्टात येते. जर का त्यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाली असेल तर त्या तारखेपासून त्यांचे समितीतील सदस्यत्व संपुष्टात येते. तर या अशा प्रकारची जी काय विस्तृत माहिती आहे, जी या सर्वच समित्यांविषयी जर आपल्याला वाचायची असेल, पाहायची असेल, तर विधिमंडळाच्या वेबसाईटवर जाऊन या सर्व प्रकारच्या समित्यांविषयीची जी काही विस्तृत माहिती आहे ती आपण वाचू शकता, पाहू शकता. त्यानंतर या लोकलेखा समितीचा कालावधीचा जर विचार केला तर समितीचा जो काही कालावधी आहे तो आहे 2 वर्ष.
समितीचा कालावधी 2 वर्षे ठेवण्याची प्रथा सन 2000 पासून माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद व माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आली. कधी? सन 2000 पासून 2 वर्षाचा कालावधी ठेवण्याची प्रथा असं म्हटलेलं आहे. आणि समितीचे सदस्य नवीन समितीची रचना होईपर्यंत पद धारण करतात. समिती सदस्यास स्वतःच्या स्वाक्षरीने माननीय अध्यक्ष किंवा सभापती यांना लेखी कळवून समिती सदस्यत्वाचा राजीनामा देता येतो. हे पण या ठिकाणी महत्त्वाचा IMP फॅक्ट्स आहे की ज्याद्वारे समिती सदस्य आपला राजीनामा अध्यक्ष किंवा सभापती यांना देऊ शकतात लेखी स्वरूपामध्ये. तर या संबंध गोष्टी या ठिकाणी आपण विधिमंडळाच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता आणि माहिती घेऊ शकता. त्यानंतर जाऊया पुढचा प्रश्न की जो आहे अध्यादेशाशी संबंधित. अध्यादेशाच्या संबंधित 3 विधानांचा संदर्भ दिलेला आहे आणि त्या आधारावर आपल्याला उत्तर शोधायचं आहे. मग आता पहा प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पुन्हा एकदा आपल्याला विचारले किंवा कोणतं विधान चुकीचे आहे. अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो. अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात. पर्याय उत्तरे फक्त अ, फक्त ब, फक्त क, कोणतेही नाही. आपल्याला विचारलंय कोणते विधान चुकीचे आहे. Which one of the following statements is incorrect? An ordinance cannot contravene the fundamental rights any more than an act of parliament. An ordinance may be retrospective or may amend or repeal any act of parliament itself. The power of ordinance can be exercised by the president without the advice the council of ministers. आता पहा की या ठिकाणी मी मुद्दामून खालच्या संबंध इंग्रजी मथळ्याचा संदर्भ इथं का दिलेला आहे का तर आपल्याला वरची जी 2 विधान आहेत या प्रश्नातली पहिली A आणि B ही योग्य पद्धतीने जर समजली तरच या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. कारण की आपल्याला शोधायचं आहे काय की कोणतं विधान चुकीचं आहे. तर अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. त्याचा अर्थ काय होतो तर अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. मुळात एक लक्षात घ्या की अध्यादेश हा राष्ट्रपतींकडून काढला जातो कलम 123 द्वारा. घटनेच्या कलम 123 नुसार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अध्यादेश काढतात. मग असा जो काय राष्ट्रपतींकडून काढला गेलेला अध्यादेश आहे तो कोणत्या परिस्थितीत काढला जातो जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसतं. आणि अशा वेळेस जर एखाद्या कायद्याची नितांत आवश्यकता भासली तर या ठिकाणी राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अध्यादेश काढू शकतात. मग अशा या अध्यादेशाचा दर्जा आणि संसदेद्वारा तयार केल्या जाणाऱ्या कायद्याचा दर्जा समानच आहे, समकक्षच आहे. त्यामुळे अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. मुळात एक लक्षात घ्या की अध्यादेशाद्वारे सुद्धा मूलभूत हक्कांचं उल्लंघन केले जाऊ शकत नाही किंवा संसदेने केलेल्या कायद्याद्वारे सुद्धा मूलभूत हक्कांचं उल्लंघन केले जाऊ शकत नाही. कोणत्याही माध्यमातून घटनेतल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन केले जाऊ शकत नाही. संसदेने केलेल्या कायद्याच्या माध्यमातून सुद्धा हे मूलभूत हक्कांचं उल्लंघन होऊ शकत नाही आणि अध्यादेशाद्वारे सुद्धा मूलभूत हक्कांचं उल्लंघन जे काय ते केले जाऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे विधान कसं आहे बरोबर आहे. कारण की अध्यादेश आणि संसदेच्या कायद्याचा दर्जा जर समकक्ष असेल, समानच असेल तर कोणत्याही प्रकारच्या अध्यादेश अथवा संसदीय कायद्याद्वारे मूलभूत हक्कांचं उल्लंघन केले जाऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी अविधान बरोबर आहे. अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो. तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. कारण की एक कायदा की जो संसदेद्वारा या अगोदरच्या कालखंडामध्ये तयार केलेला आहे, जो कधी काळी तयार केलेला एखादा कायदा आहे, तर त्या कायद्यामध्ये काही दुरुस्ती करायची आहे किंवा तो कायदाच या ठिकाणी रद्द करायचा आहे, तर अशाकरता अध्यादेश काढला जाऊ शकतो का? तर निश्चितपणे काढला जाऊ शकतो. आपल्याकडे फक्त घटनास्थी करण्याकरता अध्यादेश काढला जाऊ शकत नाही. मात्र जर का एखादा कायद्यात दुरुस्ती करायची असेल किंवा एखादा कायदाच रद्द करायचा असेल तर त्याकरता अध्यादेश जो काय तो काढला जाऊ शकतो. मग इथं या ठिकाणी तेच म्हटलेलं आहे की अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो.
पूर्वलक्षी कायदा दुरुस्त करणारा सुद्धा तो अध्यादेश असू शकतो किंवा पूर्वलक्षी कायदा जो काही आहे तो रद्द करणारा सुद्धा अध्यादेश असू शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी ब विधान बरोबर आहे. अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात असं म्हटलेलं आहे. सल्ल्याशिवाय, तर हे विधान चुकीचं आहे. का तर राष्ट्रपती हे जो काही अध्यादेश आहे तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच या ठिकाणी वापरू शकतात हे म्हणणं अधिक बरोबर आहे, न की सल्ल्याशिवाय. आणि म्हणून या ठिकाणी क विधान चुकीचं आहे, मात्र अ आणि ब बरोबर आहेत. म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3 फक्त क. तर याही अनुषंगाने अशा काही IMP फॅक्ट्स आहेत की ज्याच्यावर सुद्धा आपण या ठिकाणी प्रकाश टाकणं गरजेचं आहे. तर त्या IMP फॅक्ट्सवर आपण पुढे जाऊया. मात्र पहा, घटनेतील कलम 123 नुसार असणाऱ्या राष्ट्रपतींच्या अध्यादेश काढण्याच्या अधिकारात ते अध्यादेशाला मागे घेऊ शकतात. राष्ट्रपतींना काढलेला अध्यादेश मागे घेण्याचा अधिकार आहे, ते मागे घेऊ शकतात. हा अध्यादेश मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ते काढतात आणि म्हणून त्यांचा हा अधिकार कोणता, राष्ट्रपतींचा कलम 123 नुसार असणारा अध्यादेश काढण्याचा अधिकार त्यांच्या कार्यस्वातंत्र्याचा भाग नाही. जर का आपल्याला विधान परीक्षेमध्ये प्रश्नरूपाने जर असं दिलं गेलं की राष्ट्रपती जो काही अध्यादेश काढतात तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काढतात, म्हणून तो त्यांच्या कार्यस्वातंत्र्याचा भाग आहे का, तर नाहीये. कारण की तो त्यांच्या कार्यस्वातंत्र्याचा भाग नाही, का तर ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने हा अध्यादेश काढतात. म्हणून अध्यादेशाला संसदीय कायद्याचा दर्जा असतो, म्हणून संसदीय कायद्याप्रमाणे अध्यादेशाला मागील तारखेपासून लागू करते. ज्या पद्धतीने संसदीय कायद्याला मागील तारखेपासून लागू करता येऊ शकतं, तसंच अध्यादेशाला सुद्धा मागील तारखेपासून लागू करता येऊ शकतं, का तर त्याचा दर्जा संसदीय कायद्याचा दर्जाप्रमाणेच असतो. आणि म्हणून या ठिकाणी ही पण बाब लक्षात ठेवावी जी मगाशीच्या विधानाच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे की ज्या पद्धतीने एखाद्या संसदेने केलेल्या कायद्याला दुरुस्त करण्याकरता अध्यादेश काढला जाऊ शकतो, रद्द करण्याकरता अध्यादेश काढला जाऊ शकतो, तसंच या ठिकाणी एक प्रकारे एखाद्या अध्यादेशाला मागील तारखेपासून सुद्धा लागू करता येऊ शकतं. मात्र घटनादुरुस्तीसाठी अध्यादेश काढता येत नाही. एखादा कायदा दुरुस्त करण्यासाठी, रद्द करण्यासाठी अध्यादेश काढला जाऊ शकतो, मात्र घटनादुरुस्तीसाठी अध्यादेश काढता येत नाही. राष्ट्रपती हे संसदेचे तिसरे सभागृह मानले जात असल्याने त्यांचा संसदीय अधिवेशन चालू नसताना अध्यादेश काढण्याचा हा अधिकार संसदेच्या कायदा तयार करण्याच्या अधिकारापेक्षा जास्त वा कमी ठरत नाही. संसदेचा कायदा तयार करण्याच्या अधिकारापेक्षा अध्यादेशाचा हा जो काही राष्ट्रपतींचा अधिकार आहे तो जास्त वा कमी ठरत नाही. संसदेच्या अधिकारात समकक्षच तो अधिकार आहे. अध्यादेश काढण्याचा अधिकार हा संसदेच्या कायदा तयार करण्याच्या अधिकारात समकक्षच आहे, का तर याही अध्यादेशाला तेवढंच महत्त्व आहे जेवढे संसदेने तयार केलेल्या कायद्याला असतं. म्हणून संसदेने तयार केलेला कायदा आणि राष्ट्रपतींनी काढलेला अध्यादेश या दोघांनाही समानच महत्त्व आहे, दोघांचाही दर्जा समानच आहे. या अध्यादेशाला संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर 6 आठवड्यांच्या आत मंजुरी मिळाल्यास त्याचे कायद्यात रूपांतर होते. तर अध्यादेशासंबंधीच्या या संबंध IMP फॅक्ट सुद्धा या पद्धतीने आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता हा थोडासा फॅक्च्युअल प्रश्न आहे. पहा, भारतामध्ये कोणत्या राज्यांनी विधान परिषदेचे विसर्जन केले? आता पहा की आयोगाने गट ब गट क च्या विभिन्न प्रकारच्या एक्झाममध्ये विधान परिषदेच्या बाबतचे प्रश्न विचारत असताना विधान परिषदेच्या भारतातल्या विभिन्न घटक राज्यातल्या विधान परिषदेच्या सदस्य संख्येविषयी प्रश्न विचारलेले आहेत, सदस्य संख्येच्या प्रमाणाविषयी प्रश्न विचारलेले आहेत, किंवा सध्याच्या घडीला कोणत्या घटक राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. पण एकदा असाही प्रश्न विचारलेला आयोगाने की खालीलपैकी कोणत्या राज्यांनी विधान परिषदेचे विसर्जन केलेले आहे? पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पंजाब, गुजरात. पर्याय उत्तरे अ आणि ब, क आणि ड, अ ब क, ब क ड. मग आता पहा, इथं टोटली फॅक्च्युअल प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला फॅक्च्युअल पद्धतीने त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. जर का आपल्याला याचं एक्झॅक्टली उत्तर माहिती असेल तरच आपण याचं उत्तर देऊ शकतो. माझा इथं पहा, पश्चिम बंगाल याचा जर विचार केला तर 1969ला पश्चिम बंगालची विधान परिषद बरखास्त झालेली आहे. तामिळनाडू 1986 आणि पंजाब 1970. गुजरातचा प्रश्न येतच नाहीये, कारण की गुजरातमध्ये विधान परिषद विचारातच घेतलेली नाहीये. तर त्यामुळे या ठिकाणी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पंजाब हे उत्तर आपल्याला सांगता येईल अ ब क, पर्याय क्रमांक 3. आता अलीकडच्या कालखंडाचा जर विचार केला तर जम्मू काश्मीर मधली सुद्धा विधान परिषद बरखास्त केली गेलेली आहे, विसर्जित केलेली आहे. 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीरला
आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून जो काही दर्जा दिला गेला, तर त्यानंतर या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये असणारी सुद्धा विधान परिषद ही बरखास्त केलेली आहे 31 ऑक्टोबर 2019 रोजी. तर त्यामुळे या ठिकाणी जम्मू काश्मीर हे अलीकडचं उदाहरण आपलं स्पष्ट करता येईल की जिथली विधान परिषद विसर्जित झालेली आहे. तर पश्चिम बंगाल 1969, तामिळनाडू 1986, पंजाब 1970 अशा अर्थाने अ, ब, क हे उत्तर पर्याय क्रमांक 3 या अर्थाने आपलं स्पष्ट करता येईल. याही अर्थाने काही जे काही IMP फॅक्ट्स आहेत ते आपण पुढे पाहूया. तर एक लक्षात घ्या, विधान परिषदेची सदस्य संख्या याबाबतची असणारी मर्यादा काय आहे, तर राज्याच्या विधान परिषदेतील सदस्यांची एकूण संख्या त्या राज्यातील विधानसभा सदस्यांच्या एकूण संख्येच्या 1/3 पेक्षा अधिक असणार नाही. म्हणजे विधान परिषदेच्या सदस्य संख्येच्या बाबतीची जी काही मर्यादा आहे, जास्तीत जास्त या दृष्टीने जर विचार घ्यायची झाली तर ती या पद्धतीने आहे की राज्याच्या विधान परिषदेतील सदस्यांची एकूण संख्या त्या राज्यातील विधानसभा सदस्यांच्या एकूण संख्येच्या 1/3 पेक्षा अधिक असणार नाही. ह्या घटनेतला तरतुदीचा भाग आहे. आणि कमीत कमी विधान परिषद सदस्यसंख्या ही 40 असावी असं या ठिकाणी नियमावलीमध्ये स्पष्ट केलेलं आहे, घटनेच्या तरतुदीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. सध्याच्या पातळीवर जर विचार केला तर सध्या विधान परिषद ही सभागृह असणारी घटक राज्य या पद्धतीने सांगता येतील. आता पहा की मे 2022 हा संदर्भ जरी मी इथे दिलेला असला तरी सध्या सुद्धा 2023च्या अनुषंगाने सुद्धा यांचा विचार करता येऊ शकतो की सध्या विधान परिषद ही सभागृह असणारी घटक राज्य ही आहेत. महाराष्ट्रात विधान परिषद सभागृह आहे, सदस्यांची संख्या आहे 78. कर्नाटकमध्ये विधान परिषद सभागृह आहे सदस्य संख्या 75. बिहारमध्ये विधान परिषद सभागृह आहे, सदस्य संख्या आहे 75. उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषद सभागृह आहे, सदस्य संख्या आहे 100. आंध्र प्रदेशमध्ये सध्या देखील विधान परिषद आहे, एक प्रकारे सदस्य संख्या आहे 58. तेलंगणामध्ये या ठिकाणी सदस्य संख्या आहे 40 विधान परिषदेची. तर या अर्थाने सध्या विधान परिषद असणारी ही संबंध घटक राज्य म्हणून सांगता येतील. आणि जसं जो प्रश्नात विचारलेला भाग होता तो या प्रकारचा आहे की या राज्यातील विधान परिषद बरखास्त केल्या होत्या. पश्चिम बंगाल 1969, तामिळनाडू 1986, पंजाब 1970 आणि आंध्र प्रदेशमध्ये 1985ला विधान परिषद बरखास्त केली गेली होती, पण 2005मध्ये पुन्हा ती निर्माण केली होती. जगनमोहन रेड्डी सरकार, जे काय आंध्र प्रदेशमधलं जगनमोहन रेड्डी सरकार आहे, तर त्याही रेड्डी सरकारने अस्तित्वात असलेली सध्याची जी काही विधान परिषद आहे ती रद्द करण्यासंबंधीचा ठराव विधानसभेमध्ये पास केला होता आणि केंद्र सरकारकडे पाठवलेला होता. पण अजूनपर्यंत त्याविषयी केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची कृती केलेली नसल्याने सध्याच्या घडीला आंध्र प्रदेशच्या अंतर्गत विधान परिषद अस्तित्वात आहे असं म्हणायला जागा उरते. हवा असेल तर आपण या ठिकाणी विधान परिषदेच्या म्हणजे आंध्र प्रदेश विधिमंडळाच्या वेबसाईटवर जाऊन त्याबाबतची माहिती पाहू शकता की तिथं आज देखील विधान परिषद अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे रेड्डी सरकारने अशा प्रकारचा विधानसभेमध्ये ठराव पास केलेला असताना सुद्धा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या ज्या काही बॅचेस चालू आहेत त्या बॅचेसविषयीची थोडक्यात माहिती मी इथे देतो आहे. तर एक लक्षात घ्या की आपल्या विभिन्न प्रकारच्या बॅचेसवर सध्या दसरा स्पेशल ऑफर सध्या सुरू आहे. साधारणपणे 23 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2023च्या कालावधी अंतर्गत आपण या संबंध ज्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेसविषयीची जी काही फायदा आहे तो फायदा घेऊ शकता. तर एक प्रकारे संयुक्त गट ब गट क पूर्वपरीक्षा या अनुषंगाने असणारी जी काही बॅच आहे ती फक्त सध्या 600 रुपयाच्या फीसमध्ये आपल्या ॲपवर अवेलेबल आहे 70% डिस्काउंटसह. एकूण 40+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यव्यवस्था गट ब गट क मुख्य परीक्षेच्या बाबतची सुद्धा असणारी आपली बॅच सध्या ॲपवर सुरू आहे. फक्त 750 रुपयाच्या फीसमध्ये 750 रुपयाच्या फीसमध्ये 70% डिस्काउंटसह आपण ही बॅच प्राप्त करू शकता. सुधारित अभ्यासक्रमानुसार ही बॅच आहे. एकूण 60+ व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. दोन्ही बॅचेसविषयीची कोणती एन्क्वायरी असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. ही जी काही ऑफर आहे ती 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे आणि एक प्रकारे या अंतर्गत आपण जर ही बॅच या ठिकाणी घेतली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर पुढची सुद्धा पब्लिक बॅच आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच की जी 750 रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल आहे 70% डिस्काउंटसह. एकूण 50+ व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 1 स्पेशल बॅचसुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. एकूण 8 घटकांसह असणारी ही बॅच आहे. या बॅचमध्ये एकूण 80+ व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर ही पण बॅच फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी प्राप्त करू शकता 70% डिस्काउंटसह. तर या दोन्ही बॅचेसवरची असणारी जी काही डिस्काउंट ऑफर आहे ती फक्त 23 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2023
अंतर्गत सुरू असणार आहे. त्यामुळे या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर राज्य सेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 2 फक्त नवीन घटकांचा समावेश असणारी ही बॅच आहे. ती पण आपल्या सध्या ॲपवर सुरू आहे. एकूण 7 घटकांचा समावेश असणारी ही बॅच आहे. हे संबंध 7 घटक आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासता येऊ शकतील. एकूण 70 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर फक्त 750 रुपयाच्या फीसमध्ये आपण हे 7ही घटक प्राप्त करू शकता 70% डिस्काउंटसह. याही बॅचबद्दल कोणतीही इन्क्वायरी असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण इन्क्वायरी करू शकता. या संबंध बॅचेसला प्राप्त करण्याकरता आपण या ठिकाणी इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन हे ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्या माध्यमातून या सर्व प्रकारचे बॅचेसला आपण प्राप्त करू शकता. गुगल प्ले स्टोअर जाऊन आपण हे ॲप डाउनलोड करा आणि या संबंध बॅचेसवरचा जो काय फायदा आहे किंवा डिस्काउंट जो आहे तो निश्चितपणे प्राप्त करू शकता. या पण बॅचवरचा असणारा हा जो काही स्पेशल ऑफरचा भाग आहे तो या कालावधीमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारताच्या महान्यायवादीबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता पहा की महान्यायवादी किंवा कॅग नियंत्रक व महालेखा परीक्षक या टॉपिकवरचे जे काही प्रश्न आहेत ते प्रत्येक एक्झाममध्ये, मग ते पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो, यामध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. जेव्हा आपण राजकीय व्यवस्था हा घटक अभ्यासतो तेव्हा या ठिकाणी या दोन्ही घटनात्मक पदांना विसरता कामा नये. जसं उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिपरिषद किंवा राष्ट्रपती या संबंध पदांसंबंधीची आपण तयारी करतो, संसदेची तयारी करतो, विधानसभा विधान परिषदेची तयारी करतो, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांची तयारी करतो. तसंच या 2 पदांना सुद्धा आपण विसरता कामा नये, कारण की यावरचे सुद्धा प्रश्न आयोग वारंवार आपल्याला विचारतात. तर इथंही एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारलेला. याच्या आधीसुद्धा तुम्ही जर माझे या ठिकाणी मुख्य परीक्षेसंबंधीचे अनेक प्रकारचे जे काही सिरीजमधले प्रश्न आहेत ते पाहिले असतील तर त्यामध्ये महान्यायवादीवरच्या प्रश्नांचा संदर्भ मी वारंवार दिलेला आहे. इथंही थोडासा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे पहा की भारताच्या महान्यायवादीबाबत खालील विधान विचारात घ्या. ते 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. ते संसद सदस्यांचे विशेषाधिकार मिळण्यास पात्र असतात. ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत. पर्याय उत्तरे विधाने अ ब बरोबर आहेत, विधाने ब क ड बरोबर आहेत, विधाने ब क बरोबर आहेत, विधाने अ ब क ड बरोबर आहेत. माझा पहा की भारताच्या महान्यायवादीबाबत आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत हे शोधायचं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 76 आणि कलम 88 या दोन्ही कलमांतर्गत महान्यायवादी पदासंबंधीची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. तर त्या अनुषंगाने या संबंध विधानांकडे आपण पाहणं गरजेचं आहे. तर ते 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात, विधान चूक आहे. कारण की घटनेमध्ये त्यांच्या कार्यकाळासंबंधीचा उल्लेख 5 वर्ष या अर्थाने केलेला नाहीच आहे. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात, हे विधान बरोबर आहे. की महान्यायवादी पदाचा विचार जर केला तर महान्यायवादी पदासंबंधीच्या कार्यकाळाचा विचार केला तर ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. किंबहुना असंही म्हटलं तरी चालेल की जे काही केंद्रातलं सरकार असतं, जर का त्या केंद्रातल्या सरकारने बहुमताअभावी ते सरकार गडगडलं, ते कोसळलं किंवा जर त्यांनी राजीनामा दिला तर ऑब्व्हियसली हा जो काही महान्यायवादी आहे तोही आपल्या पदाचा राजीनामा देत असतो. प्रथेप्रमाणे किंवा परंपरेप्रमाणे तोही आपल्या पदाचा राजीनामा देत असतो. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे या पदाचा कार्यकालाचा विचार जर केला तर ते राष्ट्रपतीच्या मर्जीवर असेपर्यंत पदावर राहतात, हे म्हणणं बरोबर आहे. ते संसद सदस्यांचे विशेषाधिकार मिळण्यास पात्र असतात. तर बा क विधानाचा संबंध जो काय तो या आर्टिकल 88शी जोडता येऊ शकतो की कलम 88 मध्ये मंत्री आणि महान्यायवादी यांचे सभागृहातील हक्क या अर्थाने जी काही तरतूद आहे तर त्या तरतुदीचा विचार करता कलम 88 नुसार महान्यायवादीला संसद सदस्यांचे विशेषाधिकार मिळतात आणि त्यासाठी ते पात्र असतात असं म्हणणं बरोबर आहे. आता ड विधान थोडंसं बुचकळ्यात टाकणारं आहे. तसं पाहिलं तर हे विधान काही या ठिकाणी खूप अवघड आहे किंवा खूप कठीण आहे अशातला भाग नाही, पण थोडंसं आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे की ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत. ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत. तर एक लक्षात घ्या की महान्यायवादी पद हे केंद्र सरकारच्या स्तरावर भारत सरकारची भारताच्या राज्यक्षेत्रात विभिन्न राज्यक्षेत्राच्या स्तरावर या ठिकाणी न्यायालयामध्ये बाजू मांडण्याच्या दृष्टीतून विचार घेतलेलं पद आहे. भारत सरकारची न्यायालयामध्ये बाजू मांडणे या अर्थाने विचार घेतलेले हे पद आहे. त्यामुळे या पदाला पूर्ण वेळ सल्लागार या अर्थाने म्हणणं योग्य नाही. कारण की ज्या वेळेस भारत सरकारची न्यायालयामध्ये बाजू मांडण्याची वेळ येते
त्यावेळेस या पदाला सक्रिय व्हावं लागतं. कायदेविषयक बाबतीत ते सल्लागार म्हणून काम करतात, विधिविषयक बाबतीत सरकारला सल्ला देण्याचं काम करतात, पण ते पूर्णवेळ सल्लागार या अर्थाने म्हणणं योग्य असणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे ते शासनाकडे पूर्णवेळ सल्लागार आहेत का? नाही आहेत. आणि ते शासकीय सेवकही नाही आहेत. नाहीत म्हटलेलं इथं, आहेत असं म्हटलेलं नाही, नाहीत. ते पूर्णवेळ कायदेविषयक सल्लागार या अर्थाने सुद्धा भूमिका पार पडत नाहीत आणि शासकीय सेवकही नाही आहेत. तर ज्या वेळेस भारत सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याचा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस या ठिकाणी ते भारत सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडतात किंवा इतर जी काही नेमून दिलेली कामं आहेत ती करत असतात. त्यामुळे ते पूर्णवेळ सल्लागार आहेत असं म्हणणं योग्य दिसत नाही, योग्य वाटत नाही घटनेच्या तरतुदीचा विचार करता. आणि म्हणून या ठिकाणी हेही विधान कसं आहे? बरोबर आहे. का तर इथं काय म्हटलेलं आहे की ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार नाहीत आणि शासकीय सेवकही नाहीत. कारण की शासकीय सेवक का नाही आहेत? का तर ते या ठिकाणी घटनात्मक पद आहे. कलम 76 अंतर्गत घटनेमध्ये त्यांची तरतूद केलेली आहे. भारत सरकारचा न्यायालयामध्ये बाजू मांडणारा एक व्यक्ती, एक पद या अर्थाने या ठिकाणी त्यांची घटनात्मक तरतूद केलेली आहे. ते काही शासकीय सेवकही नाही आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी ड विधान बरोबर आहे. तर ब क ड ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर देता येईल. ब क ड विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2. माझा पहा, याही अनुषंगाने थोडीशी माहिती किंवा IMP फॅक्ट्स लक्षात ठेवायची गरज आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये या ठिकाणी या पदाबाबतची तरतूद आहे. कलम 76 व कलम 88 मध्ये या पदाबाबतची तरतूद आहे. भारताच्या राज्यक्षेत्रातील न्यायालयामध्ये भारताच्या राज्यक्षेत्रातील न्यायालयामध्ये महान्यायवादी भारत सरकारची बाजू मांडू शकतो. भारत सरकारची बाजू मांडू शकतो. महान्यायवादी पदाला सहाय्य करण्यासाठी एक सॉलिसिटर जनरल किंवा दोन अतिरिक्त सॉलिसिटर नेमले जातात. आता पहा की आपल्याला माहीत असेल की आपल्या सध्याचे जे काही महान्यायवादी आहेत त्यांच्याबाबत तुषार मेहता नावाची व्यक्ती जी काय आहे ती सॉलिसिटर जनरल म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकरणामध्ये बाजू मांडत असलेली दिसून येते आपल्या महान्यायवादींच्या हेतूने किंवा महान्यायवादींच्या वतीने. तर त्यामुळे या ठिकाणी महान्यायवादी पदाला सहाय्य करण्यासाठी एक सॉलिसिटर जनरल आणि किंवा दोन अतिरिक्त सॉलिसिटर नेमले जातात हे म्हणणं बरोबर आहे. महान्यायवादी हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकार पदावर राहतात. राष्ट्रपती निश्चित केल्याप्रमाणे त्यांना वेतन मिळते. तर या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाल काही निश्चित नसतो. तर राष्ट्रपती मर्जी असेपर्यंत ते अधिकार पदावर राहतात आणि राष्ट्रपती निश्चित केल्याप्रमाणे त्यांना वेतन मिळते. राहिला प्रश्न आता त्यांच्या एकंदरीत अधिकार व कार्यांचा आणि त्यांना प्राप्त होणाऱ्या विशेष अधिकारांचा. तर त्या अर्थाने कलम 76 आणि 88 मधल्या तरतुदी सुद्धा महत्त्वाच्या आहेत की विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे. महान्यायवादीला हा अधिकार आहे की ते विधिविषयक बाबतीत भारत सरकारला सल्ला देऊ शकतात. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की ते पूर्णवेळ सल्लागार आहेत. ते पूर्णवेळ सल्लागार नाही आहेत. तर ज्या वेळेस विधिविषयक बाबतीत भारत सरकारला सल्ल्याची आवश्यकता असेल त्यावेळेस ते सल्ला देणे, त्यांना नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामे करणे, त्यांना जी काय नेमून दिली जातील अशी विधिविषयक कामं त्यांना वेळोवेळी करावी लागतात. त्याचबरोबर या ठिकाणी भारताच्या राज्यक्षेत्रातील न्यायालयामध्ये भारत सरकारची बाजू मांडणे, जसं मी मागाशी म्हटलं, संसदेच्या कोणत्याही सभागृहात ते हजर राहू शकतात. हजर राहण्याचा त्यांना अधिकार आहे. संसदेतील सदस्यांनी विधेयकाबाबत प्रश्न विचारल्यास महान्यायवादीला त्याबाबतची उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यामुळे संसदेतल्या सदस्यांनी विधेयकाबाबत की जे सरकारकडून मांडलं गेलेलं विधेयक आहे अशा विधेयकांच्या बाबतीत जर प्रश्न उपस्थित केले गेले संसद सदस्यांच्याद्वारे तर त्याबाबतची उत्तरे त्यांना द्यावी लागतात. संसदेच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजात ते भाग घेऊ शकतात. संसदेतल्या कोणत्याही सभागृहातील कामकाजात ते भाग घेऊ शकतात, भाषण करू शकतात. एवढंच नव्हे तर सभागृहांच्या संयुक्त बैठकीत सुद्धा ते हजर राहू शकतात. तसाही त्यांना विशेष अधिकार आहे. संसदेच्या ज्या समितीत त्यांचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत भाषण करण्याचा व त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार त्याला असतो. पण त्यांना संसदेच्या अंतर्गत किंवा सभागृहाच्या अंतर्गत मतदान करण्याचा हक्क असणार नाही, अशी तरतूद कलम 88 मध्ये स्पष्ट केलेली आहे. म्हणजे संबंध जे काय मान्यवादी यांचे असणारे विशेष अधिकार आहेत त्यांचा संदर्भ कलम 88 मध्ये या पद्धतीने स्पष्ट केलेला दिसून येतो
की जरी त्यांना समितीच्या अंतर्गत सदस्य म्हणून घेतलेलं असेल तरी सुद्धा कोणत्याही समितीमध्ये ते भाषण करण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार ठेवतात, पण त्यांना या ठिकाणी मतदान करण्याचा हक्क असत नाही. तर या संबंध तरतुदींच्या बाबतीत आयोगाने प्रश्न वारंवार विचारले असल्यामुळे मान्यवादी पदासंबंधीच्या या संबंध तरतुदी आपण व्यवस्थित लक्षात ठेवण्याची गरज आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हाही प्रश्न थोडासा या ठिकाणी राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोन्हींच्याही दयेच्या अधिकाराच्या रचनातून तुलना करण्याच्या दृष्टीने विचारलेला प्रश्न आहे. तर मग आता पहा, योग्य कथने ओळखा. कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत. कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालाला आहेत. मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात. मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा क्षमा करू शकतात. पर्याय उत्तरे अ आणि ब, ब आणि ड, अ आणि क, फक्त क आणि ड. मग आता पहा, आपल्याला काय शोधायचं आहे? योग्य विधाने शोधायची आहेत, योग्य वाक्य शोधायची आहेत. तर कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत. कलम 72 मधल्या दयेच्या अधिकाराचा विचार करता या ठिकाणी कोर्ट मार्शल किंवा लष्करी न्यायालयाबाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत. का तर राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलांचे सरसेनापती असतात. या अनुषंगाने सुद्धा आणि घटनेतील कलम 72च्या तरतुदीचा विचार करता या ठिकाणी कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत असं म्हणणं योग्य आहे. कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालाला आहेत, तर हे विधान चुकीचं आहे. कारण की राज्यपालांच्या दयेच्या अधिकारामध्ये जो काय संदर्भ 161 कलमानुसार घटनेमध्ये राज्यपालांच्या दयेच्या अधिकाराविषयी पाहायला मिळतो, त्यामध्ये कुठेही कोर्ट मार्शल बाबतचे अधिकार राज्यपालांना आहेत असं नमूद नाहीये किंवा तरतूद नाहीये. म्हणून ब हे विधान चुकीचं आहे. मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात, क विधान बरोबर आहे. कलम 72 मधील तरतुदीचा विचार करता मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात हे म्हणणं बरोबर आहे. आणि ड विधान मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा क्षमा करू शकतात हे मात्र चुकीचं आहे. कारण की कलम 161 मध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या बाबतीत राज्यपालांना सुद्धा क्षमा करण्याचा अधिकार असतो असा उल्लेख नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी कलम 161 मधल्या तरतुदीचा विचार करता मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा क्षमा करू शकतात हे म्हणणं चुकीचं आहे. तर प्रश्न काय विचारायला आपला की योग्य कथने ओळखा, बरोबर विधाने ओळखा. तर बरोबर विधाने आहेत फक्त अ आणि क. म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3 अ आणि क. तर याही अनुषंगाने कलम 72 आणि 161 मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. या आधीच्या सुद्धा या ठिकाणी राज्यव्यवस्था भाग 1च्या लेक्चरमध्ये मी राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराच्या अनुषंगाने एक प्रश्न सांगितला होता आणि तो वेगळ्याच पद्धतीचा प्रश्न होता, त्यामध्ये आपण जाऊन ते पाहू शकता. तर इथं या ठिकाणी जो प्रश्न मी दिलेला आहे तो कसा आहे पहा. राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कलम 72 राष्ट्रपतींना न्यायालयाने दिलेला शिक्षादेश हा मृत्यू शिक्षादेश असेल किंवा संघ कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल दिलेला असेल तर अशा अपराधाबद्दल दोषी असलेल्या व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमादान करण्याचा, शिक्षा तहकुबी देण्याचा, सूट देण्याचा, शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा, तो सौम्य करण्याचा अधिकार आहे. म्हणजे मृत्यू शिक्षादेशाबद्दल त्यांना क्षमा करण्याचा अधिकार आहे असं म्हणायला इथं आधार आहे. आणि राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा कोर्ट मार्शल किंवा लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेस देखील लागू पडतो. म्हणजे राष्ट्रपतींचा हा जो दयेचा अधिकार आहे तो कोर्ट मार्शलच्या रचनातून सुद्धा लागू पडतो हे इथं मान्य करता येऊ शकेल कलम 72च्या आधारावर. मात्र जेव्हा आपण कलम 161 नुसार राज्यपालांच्या दयेच्या अधिकाराचा विचार करतो तेव्हा काय तरतूद आहे कलम 161 मध्ये? तर या प्रकारची की राज्यपालास कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत बाबीशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध, इथला उल्लेख पहा वेगळा आहे, इथला उल्लेख वेगळा आहे. इथं मृत्यू शिक्षादेश असा उल्लेख आहे, इथं आहे का? नाहीये. त्यामुळे राज्यपालांना मृत्यू शिक्षेच्या दृष्टिकोनातून क्षमा करण्याचा अधिकार असं म्हणता येऊ शकणार नाही. आणि म्हणून राज्यपालास कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या बाबीशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेबाबत क्षमादान करण्याचा, शिक्षा तहकुबी देण्याचा, शिक्षेत स्थगिती किंवा शिक्षेत सूट देण्याचा अथवा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार असेल. तर या एकंदरीत दोन्ही तरतुदींचा जर आपण तुलना केली किंवा दोन्ही तरतुदीमधल्या फरकांचा जर विचार केला तर आपल्याला निश्चितपणे असं म्हणायला जागा उरते की या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते अ आणि क हे स्पष्ट करता येऊ शकेल. तर त्यामुळे या दोन्ही पदांच्या असणाऱ्या दयेच्या अधिकारामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आपण नीट लक्षपूर्वक वाचणं आणि पाहणं गरजेचं आहे, विशेषतः IMP फॅक्ट्सच्या दृष्टीने. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. योग्य कथने ओळखा. धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडला जाऊ शकतो.
सामान्य विधेयक सर्वप्रथम लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात मांडला जाऊ शकतो? राष्ट्रपतीच्या शिफारसीने धनविधेयक संसदेमध्ये मांडता येऊ शकतो. सामान्य विधेयक हे राष्ट्रपतीच्या शिफारसीने संसदेमध्ये मांडता येऊ शकतो. पर्याय उत्तरे अ आणि ब, क आणि ड, अ ब क, फक्त अ ब ड. माझा पहा की धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडला जाऊ शकतो. विधान बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 109 मधील तरतुदीचा विचार करता हे विधान जे काय ते बरोबर आहे की धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडलं जाऊ शकतं. सामान्य विधेयक सर्वप्रथम लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात मांडला जाऊ शकतो. ब विधान बरोबर आहे. घटनेच्या कलम 107 मधील तरतुदीचा विचार करता हे विधान बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या शिफारसीने धनविधेयक संसदेमध्ये मांडता येऊ शकतं, तर हेही विधान बरोबर आहे. घटनेच्या कलम 117 नुसार हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. सामान्य विधेयक हे राष्ट्रपतीच्या शिफारसीने संसदेमध्ये मांडता येऊ शकतं, हे विधान चूक आहे. कारण की सामान्य विधेयकाच्या मांडण्याच्या बाबतीत राष्ट्रपतींची शिफारसीची गरज नसते, आवश्यकता नसते. तर त्यामुळे अ ब क हीच विधाने योग्य कथने म्हणून स्पष्ट करता येतील, म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3. आता एक लक्षात घ्या की कलम 107 मधली जी काही तरतूद आहे ती तरतूद विचारात घेत असताना कलम 109 आणि 117 या दोन्ही कलमांचाही संदर्भ 107 मध्ये दिला गेलेला आहे आणि त्या अनुषंगाने असणारे जे काही संबंध IMP फॅक्ट्स आहेत ते पण आपल्याला माहिती असण्याची गरज आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने असणारे संबंध माहिती आपण योग्य पद्धतीने अभ्यासलेली आहे असं म्हणायला जागा होते. भले मी या ठिकाणी कोणतं विधान कोणत्या कलमानुसार असा उल्लेख इथं केलेला असला तरी सुद्धा आपण IMP फॅक्ट्समध्ये याची विस्ताराने चर्चा करूया. मध्ये पहा कलम 107 नुसार जी तरतूद आहे ती काय पहा की कलम 107 नुसार धन विधेयके व अन्य वित्तीय विधेयके याबाबत कलम 109 व 117 मध्ये कलम 109 व 117 मध्ये असलेल्या तरतुदींना अधीन राहून मग आता कलम 109 मधली जी तरतूद आहे ती कोणती आहे तर ही आहे. कलम 117 मधली तरतूद आहे ती कोणती आहे तर ही आहे. तर या दोन्ही तरतुदींना अधीन राहून संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहात विधेयकाचा प्रारंभ होऊ शकेल. म्हणजे कलम 109 मधली तरतूद विचारात घेऊन आणि कलम 117 मधली तरतूद विचारात घेऊन कोणतंही सामान्य विधेयक संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहात मांडलं जाऊ शकतं किंवा त्या विधेयकाचा प्रारंभ होऊ शकतो कलम 107 नुसार या दोन तरतुदींना अधीन राहून. म्हणजे सामान्य विधेयकाच्या बाबतची जी तरतूद किंवा सामान्य विधेयकाच्या दृष्टिकोनातून जे काही विधान दिलेलं होतं या प्रश्नामध्ये नंबर 2चं ब विधान की सामान्य विधेयक हे संसदेच्या राज्यसभा अथवा लोकसभा कोणत्याही सभागृहामध्ये मांडता येऊ शकतं, हे कलम 107 नुसार या अर्थाने. पण जरी भले ते मांडता येऊ शकत असलं तरी मांडत असताना कलम 109 व 117 मध्ये ज्या काही तरतुदी धनविधेयक आणि अन्य वित्तीय विधेयकाच्या बाबतीत त्या तरतुदींना अधीन राहून सामान्य विधेयकासंबंधीचा विचार जो काय आहे तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या स्तरावर विधेयकाचा प्रारंभ या अर्थाने करता येऊ शकतो. तर त्यामुळे कलम 107 नुसार हे जे काही विधान आहे प्रश्नामध्ये दिलेलं की सामान्य विधेयक सर्वप्रथम लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात मांडता येऊ शकतं, हे कलम 107 नुसार आपला विचार घ्यायचा आहे. आणि ते विचार घेत असताना कलम 109 आणि 117 या तरतुदींना अधीन राहून विचार घ्यायचा आहे. तर 109 मधली तरतूद काय आहे ती या पद्धतीने आहे की कलम 109(1) नुसार धनविधेयक राज्यसभेत प्रस्तुत केले जाणार नाही. तर मग कुठं प्रस्तुत केले जाईल? प्रथमतः लोकसभेत. धनविधेयक प्रथम लोकसभेत मांडलं जाईल. याचा अर्थच तो होतो की ते प्रथम लोकसभेत मांडलं जाईल. कारण की घटनेमध्ये जशी तरतूद आहे तशी मी इथं स्पष्ट केलेली आहे की कलम 109(1) नुसार घटनेत काय तरतूद आहे की धनविधेयक राज्यसभेत प्रस्तुत केले जाणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की धनविधेयक प्रथम लोकसभेत मांडलं जाईल. लोकसभेत धनविधेयक पारित केल्यानंतर, कारण की जर लोकसभेत ते प्रथमतः मांडलं गेलेलं असेल तर लोकसभेत ते पारित होणं अपेक्षित आहे. लोकसभेत धनविधेयक पारित केल्यानंतर ते राज्यसभेकडे तिच्या शिफारशींकरिता पाठवले जाईल. कुणाच्या? राज्यसभेच्या शिफारशींकरिता पाठवले जाईल. धनविधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून राज्यसभेला धनविधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून राज्यसभा 14 दिवसांच्या आत शिफारशींसह ते लोकसभेकडे परत पाठवेल. आणि विशेष म्हणजे राज्यसभेने ज्या काही शिफारशी केल्या आहेत त्या लोकसभेने मान्य केल्याच पाहिजेत असं काही बंधन लोकसभेवर नसतं.
तर कलम 109(1) नुसार ही तरतूद या पद्धतीने सांगता येईल. कलम 117(1) नुसार राष्ट्रपतींची शिफारस असल्याखेरीज धनविधेयक प्रस्तुत केले किंवा मांडले जाणार नाही. राष्ट्रपतींची शिफारस असल्याखेरीज धनविधेयक प्रस्तुत किंवा मांडले जाणार नाही कलम 117(1) नुसार. आणि मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं कलम 107 मधली तरतूद, कलम 109 मधली तरतूद, कलम 117 मधली तरतूद महत्त्वाची आहे, तसंच आयोगाने कलम 113(3) मधल्या तरतुदीविषयी सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. ती तरतूद या पद्धतीने आहे की अंदाजपत्रकीय दृष्टिकोनातून जर विचार जर केला तर कलम 113(3) नुसार कोणतीही अनुदानार्थ मागणी, अंदाजपत्रकाच्या बाबतीतची असणारी कोणतीही अनुदानार्थ मागणी राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज केली जाणार नाही. जसं कलम 117(1) नुसार राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज धनविधेयक मांडता येत नाही, तसंच कलम 113(3) नुसार कोणतीही अनुदानार्थ मागणी राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज केली जाणार नाही. हे पण तरतूद महत्त्वाची आहे कलम 113(3) मधली. याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12 कमी असता कामा नये. दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा निश्चित करण्यात आली आहे. विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% निश्चित करण्यात आलेली आहे. वरीलपैकी एकी नाही. आपल्याला विचारले काय, कोणते विधान बरोबर आहे? तर पहा, राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त म्हटलेलं आहे. विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. तर इथं मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त असा उल्लेख केला असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. कारण की 91व्या घटनावस्तुनुसार जी काही तरतूद केंद्राच्या पातळीवर असो किंवा घटक राज्याच्या पातळीवर असो ती काय आहे, किंवा एक प्रकारे या ठिकाणी केंद्र पातळीवर पंतप्रधान व मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या हे लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा अधिक असता कामा नये. आणि घटक राज्य स्तरावर विचार जर केला तर या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ही मुख्यमंत्र्यासह विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा अधिक असता कामा नये. मुख्यमंत्र्यासह, पण इथं मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त असा उल्लेख असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा कमी असता कामा नये. हे विधान बरोबर आहे. 91व्या घटनेनुसार हे विधान बरोबर आहे. दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% निश्चित करण्यात आलेली आहे. तर आता याचा संबंध 91व्या घटनादुरुस्तीशी आहे का तिसऱ्या विधानाचा? नाहीये. याचा संबंध आहे 69वी घटनादुरुस्ती. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र या दृष्टिकोनातून कलम 239(a) जे घटनेमध्ये ॲड केलं गेलेलं आहे 69व्या घटनादुरुस्तीद्वारा, तर याच्याशी या विधानाचा संबंध आपण जोडता येतो. तर इथं काय म्हटलेलं आहे, दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% निश्चित करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने केंद्र पातळीवर 15%ची अट आहे, घटक राज्य मंत्रिमंडळासाठी 15%ची अट आहे, तशी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत अट आहे का? तर नाहीये. इथं 15%ची नव्हे तर 10%ची अट आहे. किती? 10%ची, की जी 69व्या घटनादुरुस्तीद्वारा कलम 239(a)(4) मध्ये नमूद केलेली आहे. कलम 239(a)(4) या कलमानुसार ही जी अट आहे ती 10% निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे दिल्लीच्या मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 10% निश्चित करण्यात आलेली आहे 69व्या घटनादुरुस्तीद्वारा कलम 239(a)(4) नुसार. म्हणून या ठिकाणी दिल्लीच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे? 70. तर याच्या 10% म्हणजे किती? 7. तर 7 ही जी काही मंत्री आहेत ते दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या पातळीवर घेतले जाऊ शकतात. तर त्यामुळे या ठिकाणी 15% हे चुकीचं विधान आहे, 10% हे बरोबर आहे. म्हणून तिसरंही विधान चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कोणते विधान बरोबर आहे? तर फक्त 2 नंबरचं विधान जे काय आहे ते बरोबर आहे. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. माझा पहा, या ठिकाणी त्याच अनुषंगाने मी थोडक्यात उल्लेख केलेला आहे. पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. 91वी घटनादुरुस्ती 2003 कलम 75(1)(a) मध्ये ही तरतूद केलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर. तसंच कलम
64(1) मध्ये ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते की मुख्यमंत्री व मंत्री यांची एकूण संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही आणि परंतु राज्यातील मुख्यमंत्री मंत्री यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. त्याचबरोबर कलम 239 नुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशास राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असा विशेष दर्जा प्रदान केला गेलेला आहे 69व्या घटनावलीनुसार 1991 साली. आणि दिल्लीसाठी 70 सदस्यीय विधानसभा की ज्यात 7 सदस्यीय मंत्रिपरिषदेची व्यवस्था केलेली आहे. 239 नुसार उपराज्यपालाला मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असेल आणि मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या दिल्ली विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 10% पेक्षा अधिक असणार नाही. तर या अनुषंगाने पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल की जे विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इथं एक प्रश्न विचारत असताना कसं विचारलेला आहे तर तुलना करून केंद्र पातळीवरची असणारी मंत्र्यांची संख्या, घटक राज्य पातळीवर असणारी मंत्र्यांची संख्या आणि पुन्हा केंद्रशासित प्रदेशाच्या पातळीवरची असणारी मंत्र्यांची संख्या याबाबतची तुलनात्मक विधानं देऊन हा प्रश्न विचारण्यावर या ठिकाणी भर दिलेला आहे. तर त्यामुळे ही सर्व माहिती की कोणत्या घटनानुसार कोणत्या प्रकारच्या मंत्र्यांच्या संख्येची असणारी तरतूद केलेली आहे हेही आपल्या इथं माहिती असणं गरजेचं आहे. 91वी घटना जशी महत्त्वाची आहे तशीच 69वी घटनासुद्धा महत्त्वाची आहे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या दृष्टीने. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपच्या माध्यमातून चालणाऱ्या ज्या काही बॅचेस आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. पंचायत राज आणि नागरिक सेशन स्पेशल बॅचसुद्धा आपल्याकडे ॲपवर सध्या सुरू आहे. 70% डिस्काउंटसह फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता. 19+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी 6 महिने. त्याचबरोबर घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅचसुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता. घटनावस्त्या आणि कलमांचं विस्तृत विश्लेषण या बॅचमध्ये आपल्याला प्राप्त करता येऊ शकेल. प्रश्न विश्लेषणसुद्धा या बॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 10+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर मित्रांनो, या दोन्ही बॅचेस सर्व प्रकारच्या एक्झामसाठी उपयोगाच्या आहेत. मग ते पूर्वपरीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो, या दोन्ही बॅचेसविषयीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर आपल्या ॲपच्या माध्यमातून बेसिक फाउंडेशन बॅचसुद्धा सध्या सुरू आहे. राज्यव्यवस्था बेसिक फाउंडेशन बॅच ज्यांना कोणाला आगामी 2024च्या राज्यसभा पूर्वपरीक्षा, गट ब, गट क पूर्वपरीक्षा किंवा इतर सर्वसेवांच्या रचनातून तयारी करायची आहे त्यांच्यासाठी हे 80% डिस्काउंटचं असणारी बॅच जी आहे ती उपयोगाची आहे. 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण या संबंध परीक्षेच्या रचनेची जी काही तयारी करायची ती या बॅचच्या माध्यमातून करू शकता. 29+ व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 6 महिने असं या बॅचचं स्वरूप आहे. आगामी डिसेंबरमध्ये होणारी डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा बॅच नुसतं आपली ॲपच्या माध्यमातून बॅच सध्या सुरू आहे. 60% डिस्काउंटसह फक्त 560 रुपयांच्या फीसमध्ये आयोगाच्या अभ्यासक्रमावर असणारी संबंध जी काही बॅच आहे ती आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. एकूण 25+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणाऱ्या या बॅचचं स्वरूप आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबर पण करू शकता. आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे याही बॅचवरची जी काही दसरा स्पेशल ऑफर आहे ती 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तर आता हा प्रश्न आहे तोही एक प्रकारे फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न आहे पहा की खालीलपैकी कोणत्या घटक राज्यांचे राज्यसभेत केवळ एक सदस्य आहेत. खालीलपैकी कोणत्या घटक राज्यांचे राज्यसभेत केवळ एक सदस्य आहेत. तर मित्रांनो, आता एक लक्षात घ्या की अशा प्रकारचे फॅक्च्युअल प्रश्न राज्यसेवेच्या मेन्समध्ये सुद्धा विचारले गेलेले आहेत. बऱ्याच वेळा विचारले गेले. मग कधी या ठिकाणी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची नॉर्थ ईस्टमधल्या घटक राज्यांची तुलना करून प्रश्न विचारलेला आहे. इथंही नॉर्थ ईस्टमधलेच पर्याय दिलेले आहेत. इव्हन कालपुरा आपल्याकडे जो ASO मेन्सचा पेपर झाला, ASO मेन्स 2022चा, तर त्यामध्ये पण नॉर्थ ईस्टमधल्या घटक राज्यांच्या लोकसभेतल्या कोणत्या घटक राज्यांच्या 2 जागा आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला. पुढे तोही प्रश्न मी सांगणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी वारंवार आपल्याकडे विचारले जात आहेत आणि विशेषतः नॉर्थ ईस्टमधल्या घटक राज्यांचे प्रश्न विचारले जातात. का तर तिथल्या घटक राज्यांच्या राज्यसभेतल्या जागा असो अथवा विधानसभेतल्या जागा लोकसभेतल्या जागा असो या सहसा कमी असतात म्हणून, आणि त्या लक्षात ठेवायला आपल्याला थोडीशी अडचण येते. याचबरोबर या आधीसुद्धा राज्यसभा मेन्समध्ये प्रश्न असा विचारला गेला होता लॉजिकल बेसिसवर की एक प्रकारे उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्या निम्म्या जागा बिहारच्या लोकसभेच्या जागा आहेत. बिहारच्या जेवढ्या लोकसभेच्या जागा आहेत त्याच्या निम्म्या जागा केरळच्या लोकसभेच्या जागा आहेत. केरळच्या जेवढ्या लोकसभेच्या जागा आहेत त्याच्या निम्म्या जागा हरियाणाच्या लोकसभेच्या जागा आहेत. तर मग तिथं जे गणित आहे किंवा 80-40-20-10 असं स्वरूप होतं त्याचं.
तर त्या अनुषंगाने तिथं लॉजिक काय लावलं होतं की उत्तर प्रदेशच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्या निम्म्या जागा बिहारच्या 80-40, त्यानंतर केरळच्या जेवढ्या जागा आहेत 20 त्याच्या निम्म्या जागा हरियाणाच्या 20-10 असं लॉजिक लावलं गेलं होतं. तर तसंच या ठिकाणी इथंही आपल्याला जर विचार करायचा झाला तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की कोणत्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारलेला आहे की राज्यसभेत केवळ एक सदस्य असलेले कोणती घटक राज्य आहेत. माझा पहा, अरुणाचल प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश, मिझोरम, उत्तरांचल, पर्याय उत्तरे अ ब क, ब क ड, फक्त क ड ई अ ब ड. तर अरुणाचल प्रदेश राज्यसभेत म्हटलेलं आहे बरं का, लोकसभेत नव्हे, राज्यसभेत केवळ एक सदस्य आहेत. तर अरुणाचल प्रदेशची एक जागा राज्यसभेत आहे. गोव्याची सुद्धा एकच जागा राज्यसभेत आहे आणि मिझोरमच्या पातळीवर सुद्धा एकच जागा राज्यसभेच्या पातळीवर सांगता येते. म्हणून अरुणाचल प्रदेश, गोवा आणि मिझोरम या तीनच घटक राज्यांच्या पातळीवर राज्यसभेत एक सदस्य आहेत असं म्हणायला जागा उरते. म्हणून या ठिकाणी अ ब ड हा उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. तर या अनुषंगाने इथं आपल्याला फॅक्च्युअल बेसिसवर उत्तर विचार करायचा झाला तर अ ब ड हे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. तर या अनुषंगाने पुढे मी एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये थोडीशी तुलना करून मी सांगितलेली आहे. जसं मी मगाशी सांगितलं की लॉजिकल बेसिसवर प्रश्न आयोग कसं विचारतं, तसंच इथे एक लॉजिकल बेसिसवर जो संदर्भ आहे तो तुम्ही दिलेला आहे. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अरुणाचलच्या राज्यसभेतली जागा एक आहे, गोव्यातली सुद्धा एक आहे, मिझोरममधली पण एकच आहे. माझा पहा की प्रश्नात जर काय विचारलं होतं त्यानुसार मी हा संदर्भ दिलेला आहे. पण इथं या ठिकाणी मी आणखीन एक संदर्भ दिलेला आहे. तो काय पहा की राज्यसभेतील प्रतिनिधित्वापेक्षा लोकसभेत दुप्पट प्रतिनिधित्व असणारी घटक राज्य, म्हणजे ज्या घटक राज्यांच्या राज्यसभेतलं जे प्रतिनिधित्व आहे त्या प्रतिनिधित्वापेक्षा लोकसभेत त्यांच्या जागा कशा आहेत, दुप्पट आहेत. म्हणजे अरुणाचलची राज्यसभेतली जागा एक आहे तर त्याच्या दुप्पट जागा किती आहे, लोकसभेमध्ये 2 आहेत. आसामची 7 आहे तर त्याच्या दुप्पट जागा किती आहेत, 14 आहेत. गोव्याची 1 आहे, लोकसभेत 2 आहे. हरियाणाची एक प्रकारे या ठिकाणी 5 आहे तर लोकसभेत या ठिकाणी 10 आहे. माझं पहा की या ठिकाणी जसं आपण मगाशी पाहिलं होतं, मगाशी मी जो प्रश्न सांगितला राज्यसभा मेन्समध्ये विचारला की उत्तर प्रदेशच्या 80 जागा, बिहारच्या 40 जागा, केरळच्या 20 जागा आणि हरियाणाच्या 10 जागा. ते लॉजिक कसं लावलं होतं आयोगाने, निम्म लॉजिक लावलं होतं, अर्ध लॉजिक लावलेलं होतं. तसंच इथंही हे आपण लॉजिक लावलेलं आहे की राज्यसभेतल्या प्रतिनिधित्वापेक्षा लोकसभेत दुप्पट प्रतिनिधित्व असणारी घटक राज्य कोणती आहेत, तर ही आहेत. अरुणाचल 1, लोकसभेत 2, आसाम राज्यसभेत 7, लोकसभेत 14, गोवा राज्यसभेत 1, लोकसभेत 2, हरियाणा राज्यसभेत 5, लोकसभेत 10, मणिपूर राज्यसभेत 1, लोकसभेत 2, मेघालय राज्यसभेत 1, इथं लोकसभेत 2, त्रिपुरा राज्यसभेत 1, एक प्रकारे लोकसभेत 2 या अर्थात. आणि त्याचबरोबर राज्यसभा व लोकसभा सभागृहातील समान प्रतिनिधित्व हे पण लॉजिक महत्त्वाचं आहे की राज्यसभेत जेवढ्या जागा आहेत तेवढीच जागा लोकसभेत सुद्धा आहे, म्हणजे समान प्रतिनिधित्व आहे. तर मिझोरमचं तसं आहे पहा की राज्यसभेत एकच जागा आहे, लोकसभेत सुद्धा एकच जागा आहे. तर दुप्पट जागा आहेत का, नाही. तर तशाच टाईपचा एक प्रश्न जो काय आहे तो मागे आयोगाने म्हणजे कालपोरा झालेल्या एएसओ मेन्समध्ये विचारलेला, एएसओ मेन्स 2022 मध्ये काय विचारलाय प्रश्न पहा इथं की खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत. हा स्क्रीनशॉट असल्यामुळे थोडंसं या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसणार नाही, पण प्रश्न नीट पहा काय की खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत. आणि ऑप्शन काय दिलेले आहेत पहा, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा आणि पुन्हा 1 2 3 4 3 4 5 6, 1 2 3 6 आणि 2 3 5 6. तर इथं या ठिकाणी उत्तर काय आहे की प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या किती जागा आहेत, 2 जागा आहेत, 2 जागा आहेत. म्हणून उत्तर काय सांगता येईल, अरुणाचल प्रदेशच्या पातळीवर 2 जागा आहेत, गोवाच्या पातळीवर 2 जागा आहेत, मणिपूरच्या पातळीवर 2 जागा आहेत आणि त्याचबरोबर त्रिपुराच्याही पातळीवर जर विचार केला तर 2 जागा आहेत. म्हणून उत्तर सांगता येतं पर्याय क्रमांक 3 1 2 3 आणि 6, 1 2 3 आणि 6. मग आता पहा अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर
का म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा तक्ता उपयोगाला येणार नाही, कारण की इथं मी या ठिकाणी काय म्हटलं होतं की लोकसभेतल्या जागांचा संदर्भ दिलेला आहे. मग अरुणाचल पातळीवर 2 जागा आहेत, गोव्याच्या पातळीवर 2 जागा आहेत, मणिपूरच्या पातळीवर सुद्धा 2 जागा आहेत आणि त्रिपुराच्या पातळीवर सुद्धा 2 जागा आहेत. आपल्याला जो काही प्रश्न एसओ मेन्स 2022 मध्ये विचारला होता त्याचं उत्तर या ठिकाणी या तक्त्यातून तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे सांगायचं तू काय की असे वेगवेगळे लॉजिक हे मी माझ्या आपल्या वेगळ्या कोर्सेसमध्ये या टॉपिक विषयीची माहिती देत असताना तक्तावजा दिलेली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी वारंवार जी म्हणतो की अशा प्रकारची जर माहिती आपल्याला लॉजिकली बेसिसवर किंवा वेगवेगळ्या तक्त्यांच्या अनुषंगाने जर हवी असेल तर आपल्या विभिन्न जे काही कोर्सेस आहेत त्या संबंध कोर्सेसमध्ये याविषयीची माहिती तुम्हाला उपलब्ध होईल. तर त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या कोर्सेसला आपण जॉईन होऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संसदेचे अधिकार व कार्य आहेत. सरकार स्थापन किंवा शेवट करणे, माहिती मागविणे, सार्वजनिक निधीच्या खर्चावर देखरेख ठेवणे, संविधानाचे संरक्षण करणे. पर्याय उत्तरे अ ब क ब क ड, फक्त अ क ड, फक्त अ ब ड. द रोल अँड फंक्शन्स ऑफ द पार्लमेंट आर to form and end the government, to call for information, to to monitor the expenditure of public funds, to safeguard the constitution. तर आता इथं प्रश्न जो काय तो थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला आहे की संसदेची अधिकार व कार्य काय आहेत. सरकार स्थापन किंवा शेवट करणे, तर हे संसदेचं अधिकार व कार्य आहे का, तर आहे. का तर संसदेच्या पातळीवर जर आपण विशेषतः लोकसभेच्या रचनेचा विचार केला तर ज्या राजकीय पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त होतं तो बहुमत प्राप्त झालेला राजकीय पक्ष जर का आपलं लोकसभेमध्ये बहुमत या ठिकाणी सिद्ध करू शकला तर तो सरकार स्थापन करू शकतो. म्हणून संसदेच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्याची जी प्रोसेस आहे ती पार पडते. म्हणून सरकार स्थापन करणे किंवा शेवट करणे, जर का एखाद्या राजकीय पक्षाला आपलं असलेलं बहुमत हे स्थिर ठेवता आलं नाही, जर का त्यांनी आपलं बहुमत गमावलं तर त्या सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांच्या माध्यमातून मांडला गेलेला अविश्वास ठराव आणि जर तो मंजूर झाला तर ऑब्व्हियसली सरकार गडगडतं, सरकार पडतं, कोसळतं. त्यामुळे संसदेतच सरकार कोसळण्याची, सरकारचा शेवट होण्याची प्रोसेस होते. म्हणून संसद सरकार स्थापनही करते आणि शेवटही करते हे म्हणणं बरोबर आहे. त्याचबरोबर संसदेतले जे काही सदस्य आहेत ते केंद्र सरकारच्या किंवा कार्यकारी मंडळाच्या पंतप्रधान व मंत्रिपरिषदेकडून वेगवेगळ्या प्रकारच्या बाबतची माहिती मागवतात. आपल्याकडे जी काही वेगवेगळ्या प्रकारची संसदेची अधिवेशनं होत असतात त्या अधिवेशनांच्या अंतर्गत संबंध संसद सदस्यांना प्रश्न विचारून अनेक प्रकारच्या खाते व मंत्रालयासंबंधीची माहिती मागवण्याचा अधिकार असतो. त्यामुळे संसदेचं माहिती मागवणे हे कार्य आहे का, तर आहे. सार्वजनिक निधीच्या खर्चावर देखरेख ठेवणे हेही संसदेचं कार्य आहे, कारण की संसदेमध्ये असणाऱ्या ज्या काही विभिन्न आर्थिक समिती आहेत, विभिन्न प्रकारचे अधिवेशनं आहेत, त्या माध्यमातून संसद जी काय आहे ती सरकारच्या आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं साधन म्हणून काम करते. आणि म्हणून या ठिकाणी सार्वजनिक निधीच्या खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचं कार्य सुद्धा संसद करत असते हे म्हणणं बरोबर आहे. राहिला प्रश्न संविधानाचे संरक्षण करणे, तर हे संसदेचं अधिकार व कार्य नाहीये, तर हे आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 137चा विचार करता न्यायालयाचं कार्य आहे. संविधानाचं संरक्षण करणं, राज्यघटनेचं संरक्षण करणं, न्यायालयीन पुनरुत्थानाच्या अधिकार क्षेत्राचा विचार करता सर्वोच्च न्यायालयाच्या रचने. तर त्यामुळे उत्तर आपलं सांगता येईल अ, ब आणि क, पर्याय क्रमांक 1. माझं पहा की जसं मगाशी मी उल्लेख केला की एखाद्या राजकीय पक्षाने आपले बहुमत सिद्ध केल्यास सरकार स्थापन करता येते. जर का सत्ताधारी राजकीय पक्षाने आपले बहुमत गमावले तर सरकार पडते किंवा कोसळते. संसदेतील कोणत्याही सदस्यास सरकारमधील मंत्र्यांना प्रश्न विचारून माहिती मागवता येते, माहिती मागू शकतात. संसदीय शासनात कार्यपालिकेच्या खर्चाला मंजुरी देऊन कार्य पूर्ण होत नाही. म्हणजे संसदेच्या माध्यमातून कार्यपालिकेच्या खर्चाला मंजुरी दिली जाते, पण एवढ्यावर कार्य पूर्ण होतं का, नाहीये. तर ज्या कार्यासाठी तो पैसा मंजूर केला त्यासाठीच तो खर्च झालाय किंवा नाही, किंवा वाजवीपेक्षा अनावश्यक खर्च तर झाला नाहीये ना, हे तपासून पाहण्याची अंतिम जबाबदारी कोणाची असते, संसदेचीच असते. म्हणून या ठिकाणी संसदेच्या ज्या काही विभिन्न आर्थिक समिती आहेत, विशेषतः सार्वजनिक लेखा समिती की जी यामध्ये कळीची भूमिका पार पाडते या सरकारच्या सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने, आणि संविधानाचं संरक्षण करणं ही न्यायालयाची जबाबदारी आहे. कलम 137च्या न्यायालयीन पुरवण्याच्या अधिकार क्षेत्राचा विचार करता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
भारताच्या संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये समावेश होऊ शकतो. राष्ट्रपतीचे मानधन व भत्ते, पंतप्रधानाचे मानधन व भत्ते, राज्यसभा सभापती व सभापतीची वेतन व भत्ते, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे वेतन व भत्ते. पर्याय उत्तरे अ, ब आणि क. फक्त क, ड, ब, फक्त अ, क, ड वरील सर्व. तर मित्रांनो, सरळ प्रश्न असा विचारलेला आहे की भारताच्या संचित निधीत कोणत्या पदांच्या दृष्टीने असणारा वेतन व भत्त्यांचा विचार जो काय तो होऊ शकतो. म्हणून संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये कोणत्या पदांच्या वेतन व भत्त्याचा समावेश होऊ शकतो. राष्ट्रपतीचे वेतन व भत्त्यांचा समावेश होऊ शकतो का? होऊ शकतो. पंतप्रधानांचे मानधन व भत्ते नाही. पंतप्रधानांच्या मानधन व भत्त्यांचा विचार या ठिकाणी संचित निधीच्या आकारणीमध्ये खर्च म्हणून समावेश होऊ शकत नाही. राज्यसभा सभापतीचे वेतन व भत्ते यांचा विचार त्याच्यामध्ये होऊ शकतो. ड, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे वेतन व भत्ते यांचाही त्याच्यामध्ये विचार होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी फक्त अ, क आणि ड हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. पर्याय क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेतल्या दुसऱ्या अनुसूचीचा जर आपण विचार जर केला, दुसऱ्या परिशिष्टाचा जर विचार जर केला, तर दुसऱ्या अनुसूचीमध्ये या विभिन्न पदांच्या वेतन व भत्त्यांसंबंधीची जी तरतूद आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगाने भारताच्या संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये या पदांच्या वेतन व भत्त्यांचा विचार जो काय तो समाविष्ट होऊ शकतो. मात्र पंतप्रधानांच्या मानधन व भत्त्यांचा विचार त्याच्यामध्ये होऊ शकत नाही, कारण की दुसऱ्या अनुसूचीमध्ये पंतप्रधानांच्या मानधन व भत्त्यांचा विचार बाबतची तरतूदच नाहीये किंवा समावेशच नाहीये. राहिला प्रश्न या ठिकाणी या प्रत्येक पदांच्या वेतन व भत्त्यांच्या बाबतची तरतूद नेमकी कशी आहे सध्याच्या स्तरावर, तेही आपण पुढे पाहूया IMP फॅक्ट बेसिसवर. उत्तर मात्र सांगता येईल अ, क, ड. पर्याय क्रमांक 3. माझा पहा, घटनेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा सभापती म्हणून तसेच कॅग यांच्या वेतन व भत्ते याबाबतची तरतूद आहे. म्हणजे घटनेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये राष्ट्रपती पदाबाबतची, उपराष्ट्रपती, राज्यसभा सभापती म्हणून असणाऱ्या वेतन व भत्त्याबाबतची, कॅग पदाच्या वेतन व भत्त्याबाबतची तरतूद आहे. केवळ याच पदांच्या बाबतच्या वेतन व भत्त्याबाबतची तरतूद आहे का? नाहीये. तर त्याचबरोबर या ठिकाणी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्याही वेतन व भत्त्याबाबतची तरतूद आहे. लोकसभा अध्यक्ष यांच्याही बाबतच्या वेतन व भत्त्याबाबतची तरतूद आहे. राज्यसभेच्या पातळीवरच्या सभापतीबाबतच्याही वेतन व भत्त्याची तरतूद आहे. विधानसभा, विधान परिषदेच्याही अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या बाबतच्या वेतन व भत्त्याची तरतूद आहे. तर त्यामुळे या ठिकाणी इथं या विभिन्न पदांच्या वेतन व भत्त्याबाबतची तरतूद घटनेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये स्पष्ट केलेली आहे. कलम 59 नुसार राष्ट्रपती पदाबाबतच्या शर्ती स्पष्ट केलेल्या आहेत. कलम 59 नुसार घटनेमध्ये, आणि त्या अनुषंगाने राष्ट्रपतींचे वेतन सध्या 5 लाख रुपये प्रतिमाह दिलं जातं. सध्या उपराष्ट्रपतीच राज्यसभा सभापती या नात्याने जे वेतन आहे ते 4 लाख प्रतिमाह वेतन दिलं जातं. कलम 148(3) नुसार कॅगचं वेतन व सेवा शर्ती संसद कायद्याद्वारे निश्चित करते. कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 148(3) नुसार कॅग पदाच्या वेतन व भत्त्याबाबतची तरतूद घटनेमध्ये स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या सेवा शर्ती कोण निश्चित करतं? संसद कायद्याद्वारे निश्चित करतं. आणि सध्या या पदास 2,50,000 रुपये प्रतिमाह वेतन प्राप्त होतं. राहिला पंतप्रधानांच्या वेतन व भत्त्याचा संदर्भ, तर पंतप्रधानांचे वेतन व भत्ते संसद कायद्याद्वारे निश्चित करते आणि पंतप्रधानास संसदेच्या सदस्यांइतकेच वेतन व भत्ते प्राप्त होतात. म्हणजे जे काय वेतन आहे ते पंतप्रधानांना संसदेच्या सदस्यांइतकंच प्राप्त होतात. त्याशिवाय जे काही इतर त्यांना खाजगी खर्च भत्ता असतो, मोफत प्रवास, निवास प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता इत्यादी सुविधा प्राप्त होतात. तर त्यामुळे या ठिकाणी या विभिन्न पदांच्या वेतन व भत्त्यांसंबंधीची जी काही सध्याची कंडिशन आहे किंवा परिस्थिती आहे ती या पद्धतीने आपण स्पष्ट करता येईल. याही बाबतचे हे संबंध IMP आपण लक्षात ठेवावेत. पुढे जाण्याच्या आधी छोटासा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून पुन्हा आणखी आपल्या इतर ज्या काही बॅचेस आहेत त्याची माहिती घेऊया. तर आपल्या राज्यव्यवस्थेच्या वन डे रिव्हिजन बॅचेस सुद्धा सध्या आपल्या ॲपवर सुरू आहेत आणि त्या माध्यमातून आपण या दोन्ही प्रकारच्या वन डे रिव्हिजन बॅचेस विषयीचा फायदा घेऊ शकता. या कालावधी अंतर्गत तर गट ब, गट क पूर्व परीक्षा असो किंवा राज्यसभा पूर्व परीक्षा वन डे रिव्हिजन बॅच असो, या दोन्ही प्रकारच्या ज्या काही वन डे रिव्हिजन बॅचेस आहेत त्यांची फीस या ठिकाणी 200 रुपये किंवा 200 रुपये अशी आहे. एकूण 10+ तासांचा कालावधी आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 1 महिना. एकूण 10+ तासांचा कालावधी इथंही आहे. वॉच टाईम 3 पट आहे, कालावधी आहे किंवा व्हॅलिडिटी आहे 1 महिना. तर या दोन्ही बॅचेस विषयीची कोणती एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर
राज्यव्यवस्थेची गट ब गट क मुख्य परीक्षेची असणारी जी काही रिव्हिजन बॅच आहे ती पण आपल्या सध्या ॲपवर सुरू आहे आणि 360 रुपयांच्या फीसमध्ये ही बॅच आपल्याला आहे. 19 प्लस तासांचा कालावधी याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होईल. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 1 महिना. त्याचबरोबर राज्यव्यवस्था डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची सुद्धा 1 डे रिव्हिजन बॅच सध्या आपल्याकडे सुरू आहे. फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही बॅच प्राप्त करू शकता. एकूण 10 प्लस तासांचा असणारा हा कालावधी आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 2 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयी सुद्धा कोणती एन्क्वायरी केली असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर एन्क्वायरी करू शकता. आगामी कालखंडामध्ये या गट ब गट क मुख्य परीक्षेची जी काही रिव्हिजन बॅच आहे त्याची फीस या ठिकाणी कमी होऊ शकते. साधारणपणे ती 280 रुपयापर्यंत या ठिकाणी सुद्धा आपल्याला बॅच प्राप्त होऊ शकते. त्यामुळे त्याही अनुषंगाने जे काही चेंजेस होतील ते चेंजेस आपल्याला लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळवले जातील. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नियंत्रक व मालिका परीक्षक यांचे वेतन व भत्ते भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत करून राष्ट्रपतीकडून निश्चित केले जाते. संसदेकडून निश्चित केले जाते. केंद्रीय मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जाते. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून निश्चित केले जाते. तर जसं मागच्या प्रश्नामध्ये आपण संदर्भ पाहिला त्या संदर्भानुसार याचं उत्तर आपलं सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 की कॅग पदाच्या कलम 148(3) मधल्या तरतुदीचा विचार करता कॅगला दिलं जाणारं जे वेतन आहे ते संसदेकडून निश्चित केलं जातं. संसदेकडून कायद्याद्वारे ते निश्चित केलं जातं. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की कलम 148(3) नुसार कॅगचं वेतन व भत्ते तसेच सेवा शर्ती संसद कायद्याद्वारे निश्चित करते आणि सध्या या पदाला या ठिकाणी 2,50,000 रुपये प्रतिमाह वेतन जे काय ते प्राप्त होतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी विभिन्न प्रकारचे जे काही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांच्या अनुषंगाने असणारा राजकीय व्यवस्था भाग 2 जो काय तो आज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या IMP फॅक्ट्सवर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं विश्लेषण आगामी कालखंडसुद्धा आपल्या या सिरीजच्या माध्यमातून पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. पंचायत राज आणि शहरी स्थानिक सुरक्षा संस्था या अनुषंगाने असणारा जो काही भाग आहे तो पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे असेल आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपण 2 भागामध्ये याचं विश्लेषण जे काय ते करूया आणि अनेक प्रकारच्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकूया. जाताना सर्वांना पण विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकारी संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. इथं आपण आज थांबूयात. धन्यवाद.